नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 7 ते 3 या टिपक्यांची खूपच सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी आधी आपण टिपके मांडून घ्यायचे आहेत. 7 टिपके, 1 2 3 हे 4 हे 5 6 आणि हे 7. ह्याच्याच खालच्या साईडला आपल्याला समांतर अशा 7 टिपके घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि याच्याच खाली 3 वेळेस आपल्याला हे 7 टिपके काढून घ्यायचे आहेत. तर पहा, अशा पद्धतीने 1 2 3 असे हे 7 टिपके 3 वेळेस काढून झालेले आहेत. तर इकडची 2 घरं सोडायची आहेत, इकडची 2 घरं सोडून त्याच्या खाली आपल्याला हे टिपके 2 वेळेस मांडून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे खालच्या साईडला 2 झालेले आहेत. आता वरच्याही साईडला आपल्याला असेच 1 2 3 1 2 आणि 3. तर अशा प्रकारे आपले हे टिपके मांडून झालेले आहेत. तर सर्वप्रथम आपण ही जी रेघ आहे 3 टिपक्यांची अशी रेघ काढून घ्यायची आहे दोन्हीही बाजूंना. म्हणजे चारही बाजूंना आपल्याला हे 3-3 टिपके जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. 1 आणि ही 2 लाईन. परत आता सगळ्यात लास्टचे डाव्या साईडचे आपल्याला हे रेघा जोडून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे रेघ जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या मधोमध एक अशाच 2 समांतर अशा रेघा आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत. पहा, अशा पद्धतीने. दोन्हीही बाजूंना समांतर अशा रेघा या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर अशा 2-2 रेघा समांतर आपल्या काढून झालेल्या आहेत. याच्यानंतर आपल्याला ही जी रेघ आहे या रेघेला अर्धगोल ह्याच्यामध्ये आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. मग त्या दोनही रेघा अशाच पद्धतीने आपल्याला दोन्हीही साईडनी ह्या अर्धगोल पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. तर आता आपल्याला दुसऱ्या म्हणजेच उजव्या बाजूची पण रेघ आपल्याला उजव्या, डाव्या आणि खालच्या साईडची आणि वरच्या साईडची आपल्याला हे अशाच प्रकारे अर्धगोल काढून घ्यायचे आहेत. तर पहा, माझे 3 साईडला कंप्लीट झालेले आहेत. आता आपला लास्टचे घर आहे जे कंप्लीट होण्यास तयार आहे. तर अशा प्रकारे आपण त्यालाही गोल काढून घेतलेले आहेत. तर याच्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मधल्या साईडला आपल्याला कर्व रेघेमध्ये आपल्याला चौकोन काढून घ्यायचा आहे 2-2 टिपक्यांचा. बघा, अशा प्रकारे काढलेले. आता हे 3 टिपक्यांचा अशाच प्रकारे आपल्याला चौकोन त्यात समांतर असा काढून घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने आपली चारही बाजू कंप्लीट झालेल्या आहेत. तर याच्यानंतर आपल्याला या बाजू अशा जोडून घ्यायच्या आहेत 2-2 टिपक्यांचा. पहा, आणि आता हे जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्या मधल्या साईडला आपल्याला 2 वेळेस समांतर अशा पद्धतीने रेघा या काढून घ्यायच्या आहेत. 1 आणि 2.
एक आणि हे 2, एक आणि हे 2. पहा, तर अशा पद्धतीने आपले हे टिपके जोडून झालेले आहेत. तर आपण याच्यानंतर ना या मधल्या साईडला आपण असं हा चॉकलेटी रंग हा भरून घ्यायचा आहे. रांगोळी थोडीशी कलरफुल काढली म्हणजे दिसायला देखणी, आखीव रेखीव पण आणि सुंदर पण वाटते. यासाठी आपण आधी रंग देऊन घेऊयात, मग पुढचे स्टेप आपण कंप्लीट करूयात. तर आपण मधल्या चौकोनाला निळा रंग भरून घेत आहोत. यानंतर आपण आता मध्यभागी पिवळा टिपका देऊन पसरवून त्याच्यामध्ये लाल टिपका हा भरत आहोत. त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप काढून कंप्लीट करायची आहे. ती म्हणजे पण अशा 2 कर्वरेगा या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या आतल्या साईडनी अशा मधल्या बिंदूस जोडून घ्यायच्या आहेत व त्याच्यामधून अशाच प्रकारे 2 रेगा या काढून घ्यायच्या आहेत. आता अशाच प्रकारचे लाईन आपल्याला चारही बाजूस काढायचे आहेत. पहा, अशा पद्धतीने कर्व रेगा काढून त्याला समांतर अशा 2 रेगा या आतल्या साईडला काढून घ्यायच्या आहेत. आता खालची व वरची बाजू पहा, अशा पद्धतीने आपण रेगा काढलेल्याच आहेत. त्याच्या मधल्या साईडला आपण अशा पद्धतीने 2 रेगा या काढून घ्यायच्या आहेत. तर आता यामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या 2 रेगा काढून घ्यायच्या आहेत. पहा, तर आपली किती सुरेख व सुंदर अशी रांगोळी तयार होत आलेली आहे. मधल्या चौकोनाला थोडंसं बॉर्डर करून घेऊयात म्हणजे आणखीन छान दिसेल आपली रांगोळी. तर आता याच्यामध्ये साईडला आपल्याला पिवळा टिपका देऊन घ्यायचा आहे प्रत्येक साईडला हळूवारपणे. अतिशय सुंदर व आखीव रेखीव आपली रांगोळी तयार होत आहे. या पिवळ्या टिपक्यांना आपल्याला प्रेस करून गोलाकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल टिपका द्यायचा आहे. आता याच्यानंतर आपल्याला हे साईडनी पांढरे टिपके देऊन घ्यायचे आहेत.
व ते बोटाच्या साहाय्याने आपण आतल्या दिशेला ओढून घेणार आहोत. असे तुम्हाला जेवढे डिझाईनला मावतील तितके हे असे पांढरे टिपके काढून घ्यायचे आहेत. तर मला 5, 4 किंवा 3 तुम्हाला ज्या प्रकारे काढता येईल अशा प्रकारे तुम्ही काढून घ्यायचं आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचेच मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नेहमी रांगोळ्या पाहण्यासाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व इझिली तुम्हाला नवनवीन रांगोळ्या पाहता येतील. अशा प्रकारे आपला फूल हा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपली सुंदर रांगोळी ही तयार झालेली आहे. इथे आपण मोठा टिपका देऊयात, थोडासा छोटा, थोडा छोटा. तर तीनही बाजूला आपण असंच राहिलेल्या काढूयात. इथे मोठा टिपका, इथे छोटा आणि त्याहून छोटा, मोठा, छोटा आणि त्याहून छोटा. अशा पद्धतीने धन्यवाद मैत्रिणींनो, रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. थँक्यू.